हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 14, श्लोक क्रमांक 2. क्व धनानि क्व मित्राणि क्व मे विषयदस्य वहा क्व शास्त्रं क्व च विज्ञानै यदा मे कलिता स्पृहा. भावार्थ: जर माझी इच्छाशक्तीच नष्ट झाली आहे तर मला कसली धनसंपत्ती, कसले मित्रमैत्रिणी, कसले विषयदास्यत्व, कसलं तत्ववेत्तेपण आणि कसले ज्ञान विज्ञान. जर माझी इच्छाशक्तीच नष्ट झाली आहे तर मला साक्षात्कार झाल्यावर नुसती इच्छाच नष्ट होते असे नव्हे, तर इच्छा निर्माण होण्याची शक्ती संपुष्टात येते. कारण आत्मज्ञानाने प्राप्त जीवनच सुसंगत असल्याची जाणीव होते. याहून अन्य काही मिळणे हे भोगांना निमंत्रण असते हे उमजते. यामुळे आपल्या जीवनात क्रांती होते. त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत. कसली धनसंपत्ती? धनसंपत्ती आपल्याला प्रिय असते, कारण त्यामुळे आपले संचित आणि सतत नवनवीन निर्माण होत असलेले उपभोग शमविता येतात. भौतिक वस्तुजगत मान सन्मान प्रतिष्ठा यांची रेलचेल होते. समाज झुकत असतो, आपण सुखावत असतो. नुसते भौतिक उपभोगच शमविता येतात असे नव्हे, तर आध्यात्मिक उपभोगही शमन करता येतात. यासाठी मठ, आश्रम आणि त्यातील निवासी धंदा करता येतो. लोक भगवान संबोधित करत भावभक्तीने पायाशी लोळण घेत असतात. परंतु ही धनसंपत्ती चंचल असते. ती एक दिवस नक्कीच रुजते. साक्षात्काराने जाणीव होते की यात आंतरिक न संपणारी, सदा आपल्याजवळ असणारी धनसंपत्ती लुप्त होते. या जाणीवेने भौतिक धनसंपत्तीची जागा आत्मधनसंपत्तीने भरून निघते. योग्याच्या जीवनाचे सत्य वैभव सुरू होते. कसले मित्रमैत्रिणी? कामनांना पूरक सौख्य देणारे मित्र होतात आणि त्यात अडथळा असणारे, दुःख देणारे शत्रू होतात. एक दिवस हेच उपकारकर्त्याच्या जीवावर उठतात. जोपर्यंत पैसा चंगळ असते, त्यांचा स्वार्थ साधला जात असतो, तोपर्यंतच हे टिकतात. नंतर चक्क ओळख विसरतात आणि पाठ फिरवतात. परंतु साक्षात्काराने वासनाच नष्ट होतात. भौतिक गोष्टींच्या अतीत असलेली आत्ममैत्री होते. आपण आपलेच मित्रमैत्रीण असतो ही जाणीव येते. त्यामुळे मित्र, शत्रू, सौख्य, दुःख यांच्या अतीत कैवल्यानंदी, आत्मानंदी जीवन सुरू होते. कसले विषय दास्यत्व? विषय पक्के महाबदमाश, चोर, डाकू, लुटेरे असतात. हे कधी आपल्याला लक्षातच येत नाही, कारण हे बाह्य भागात दृश्य नसतात. त्यांना पकडून भौतिक कायद्याने शिक्षाही करता येत नाही किंवा त्यांना गोळी घालून नष्टही करता येत नाही. ते आपल्याच आत निवास करून विकट हास्य करत आपले चित्त, चारित्र्य, धनसंपत्ती, वैभव, समाधान, शांतता चोरून, तसेच भ्रष्ट आणि नष्ट करून, आपल्याला उद्ध्वस्त करून, आपले जीवन बर्बाद करून, आपल्याला न संपणाऱ्या जन्ममरणाच्या फेऱ्यात कायम करता जखडून ठेवतात. परंतु साक्षात्कार झाल्यावर विषय वासनाच संपुष्टात येतात. या चोरांना चोरायलाच काही शिल्लक राहत नाही. हे उपाशी राहून आपोआप नष्ट होतात. आपले नित्यानंदी जीवन सुरू होते. कसले तत्ववेत्तेपण? आपण तत्ववेत्ते असतो. प्राण जाईल परंतु तत्वात तडजोड नाही, यावर आपण ठाम असतो. या विश्वात काहीही टिकाऊ नाही. जग रहाटीबरोबर तत्वे बदलत असतात. एक दिवस आपल्या लक्षात येते की ज्या तत्वासाठी हटून जगलो ते तत्वच नष्ट झाले. त्यावेळी न बदलणाऱ्या आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो. तो आपल्याला या नित्य बदलणाऱ्या भौतिक तत्वांच्या पलीकडे योगधामी घेऊन जातो. कसले ज्ञान विज्ञान? भौतिक ज्ञान विज्ञान हे कितीही प्रगत झाले तरी शेवटी ते अज्ञान असल्याचे सिद्ध होते. कारण ते कायमस्वरूपी अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे वर्तुळातच घिरट्या घालत राहते.
त्यामुळे येथून कधीही मुक्ती प्राप्त होत नाही. आत्मज्ञान आपल्याला या भौतिकातून सोडविते आणि प्रत्यक्ष कैवल्यधामी योगेश्वरांच्या चरणी विराजित करते. हाच अंतिम मुक्काम असतो. आता या पलीकडे काहीही नाही. हरिओम.